जय किरा गाईज. तर आज संडे आहे आणि चालू आहे मासे पकडायला. पोरं गेलेत पुढे, आपल्याला झाला उशीर. महेंद्र गेला आहे कामावर, आहे तो आता इथे घरात आहे. तो पण येणार आहे नंतर. आता आपण पुढे जातो आहे कारण पोरं गेले आहेत, त्यांना वाटलं का लेट येईल म्हणून ते पुढे गेले. तर आता मागून जातो आहे, ओरण करायला गेल्यात खाणीमध्ये. आज भरपूर मासे भेटतील, तर आता भेटूया डायरेक्ट तिकडे जाऊन. पोचल्या आता इथं जाता आधीच मासे पकडायला सुरुवात केली ती आणि भेटले पण दाखवत होता तुम्हाला. काल मासा कसं मोठाला भेटले, काटा लागेला लेट आला बाहेर काय नाही. कंटिन्यू फोडत नाही त्याला. काय केलता मी वंड्यावर पण त्याला मी घरी होतो. आपल्याला झाला लेट यायला जरा, पण आधीच पकडायला सुरुवात केली. मग तिकडे भिसा टाकायला घेतली बाबाजी. भिसा आणले मोऱ्याला पण इथे भिसा भाग घेतल्याला मोऱ्याला पण उतरला. अजून एक काढला काला मासा मस्त बाहेर दिलेला. आला बा आला. नाही नाही बारके तू कर ना. किती ठेवतो नंतर त्यांना एकत्र द्यायचं, नंतर येतो काढू. मोरे आता पण उतारले, आता पाक एकाला. काय वाटतं मासा दादा पुरी मारून निघले बाहेर परत वरच्या मासा असं. हां ओरण नाही ना टेकला. सरळ पाहिजे. दोघाही पुऱ्या मारल्या, दोघांना आहेत वाटतं मासे. अजून एक कारला बघ दादानी मासा. आला बाहेर माशानं मासे काढतं. काल मासे नुसतं आले तिथून. ओरण टाकायचं बाकी अजून, पोरं यायची असतील अजून. मोरे आता अजून येणार आहेत कोण? आपली बालूच यायचं बाकी अजून, येतात ना अजून पोरा. ओरण टाकल्या अजून एक काला मासा काढला. आला बाहेर चक्काच फेकते मला. तो एक फेकले हो, तो बघ काला मासा फेकले हो अजून. जे उचलले मस्त काला मासा काढतो. मोऱ्या त्याला काही नाही भेटला वाटतं. काठी आले मोऱ्या त्याची भागा. परत बुरी मारली, कवा पाक टाकली. 2 मासे कारलं त्यांच्या. आता परत एक वाटतं. ती ओर अशी जराशी ओर आपल्याला झाला थोडासा लेट, आधीच पकडायला सुरुवात केली इकडे. तरी अजून मजा बाकी आहे. ओरण टाकल्यावर खरी मजा आहे. मासे येतील ते सगळं मासे एकत्र करतील ना. मग एकच जागेवर कुठे पाक केले कोपऱ्यान काढून असं, इकडं नंतर त्या कोपऱ्यान. तेव्हा इकडून पण एक भिसाडा अजून एक काला मासा काढले जाताना. काला मासा काढतो मोठा साईज फेकेल. काट लागतील.
घेऊन आले काला मासा. मर्यादा वाजव ना लागाचा डोक्यान. काला मासा चांगला लागेल काटा. यावरी जराची कधी आहे का इकडे टाकाला तिकडे सुटेल तुम्हाला. हा ना इकडे येऊन टाकायचा. अजून एक काला मासा आला. परत नुसतं काला मासा झाले. नीट टाक ना ती खोल ना पहिले आका आका खोलाचं थोडं. आता घेतले आता ओरण घराला पाण्यान ओरण आहे. फिरत राखी नाही कुठं म्हणजे यो यो पट्टा आवरा का यो एकच पट्टा करायचा बोलतो. तिथून दिसतं ना बिसा टाकले त्याच्या इकडून येऊ असा पट्टा इकडं आणायचा म्हणजे इथे येतील लास्टला पागायला. इथं आता इकडेच येतील ना पागायला. या टोकाला इथे या टोकाला पागायला येतील. इथे लास्ट आणतील ओरण केशीत तिकडून सगळ्या मासे जो कोला करायचं मग लास्टला इथं पकडायचं. मोर्या आता हिवाळले इकडं. मोर्या आता काही भेटला का तुला? तुला कसं वाटतं आता बोल. हिवाळले ना बाहेर आले. राज इथंच डबाल ते थंडा राज बोलला संपला. मात्रे डायरेक्ट पाऊस निघा ओरी नेत तिकडे दादानी सगळं काल मासे धरल्या. दादा कसं वाटतं तुला? मस्त ना एक नंबर. अजून ओराने आता बाकी आहे खरी माझ्या ओरान इकडे आल्या ना. एन्जॉय झाला. आता परत बोलतो भराचा तिकडे जायचा वर्षा इकडून वर्षा टाकायचा मग इकडे आणा. आज नेले कसं मोठा विशाल लागलेला गावांशी तरफारच होता तो. त्याला निघत नव्हता. आता खुश स्माईल बस स्माईल. काला मासा करल्यावर राजनी कुठे घेतले आता खाली करायला असं यान टाकून एवढा कुठे लागेल ना डायरेक्ट टाकले का हवा मारला आणू का तो या निघा बिटू असं खाली गेलं होतं. हवा निघा ना मग पहिलेच हवा करली त्यांची. अजून एक आहे विडी आहेत ना माझा गाठ मारून काय ठेवू पाण्यात आता सगळी पोचल्या तिकडे घेतले ओढण स्वराला. आता आपण पण जाऊ तिकडून काय नसून टाकून दे तिकडून निघू आपला एक दिसला. पण जाता आता त्यांच्या जवळ बघू. इथून परत त्या डोकाला जायलाच लागेल. तर मस्त जाताना वगैरे मजा वेगळी आहे. आता सगळे आल्या इथून डायरेक्ट तिकडे लास्टला नेतील. गुतल्या का या काट्यात. हा काढता व्हिडिओ तिकडून काढत होतो. काट्यानंच फारला बोलतो. आता परत प्लॅन चेंज करतात. आता तिकडे जायचं का बोलता. कोणीच मिळेल तर हात नाही लावायला माग वर वर्षा करतात.
गाईच परत प्लॅन चेंज झाले. आता इथून वरण करताना दुसरीकडे जातात कटाला फेकलं घरा निघाचा आरती एकदा फेक पाकतो आता बरोबर पडलं पाक. नुसतं काटे अख्खा पाक भरले काट्या. तुझी मोबाईल त्याचे पोरेच्या आता नाही वर्षा फेकायला इथले पाक. वर्षा बोलतो उरी टक्का डायरेक्ट पागावं. बेचारी पे मर सोळा मध्ये कोणी पाक खाली जाऊन देतो पहिले. आलो इकडं मोठं त्यांच्या घरं तिकडं काही नाही ते होंडाले नेल्या ते पण इकडं येणार आहेत पाक मारलं इकडं जा याव काय मस्त भेटले. तिथे पाक मार ना पाठी मागल्या मोठी पाक कर हिच्या का बघ. बराच वेळ झाला आता बसल्यावर कंटाळून इथं काही पागला त्याही भेटलं थोडंफार मस्त स्टार्टिंगलाच मस्त भेटत होतं. आता ओढान घेतले आता इथनं सोडायला ते समोरच्या इकडे या बाजूला इकडं पाणी आहे कमी पाणी बोलतो पटकन काढून बोल मासे पण असतं ना असं सांगताना ते या बाजूला. आता ते इकडं असतं कंटिन्यू तर त्यांना माहीत आहे कुठं मासा असतं तर तिकडं ओढून पाणी पण असतं पण काढणारी पोरा कमी होती तर त्याची मुलं नाही काढला जास्त बोलतं खेचायला लागेल चांगलं पावणार 1-2 जणच होतं बोलतं म्हणून नको बोललं. पोरा गेल्या ना मॅचिंग शर्ती ना त्याची मुलं काही मॅनेजमेंट वाटतं नीट झाला नाही. पब्लिक तिकडं जमा झाले अजून काय वरण खेचायला सुरुवात करीत नाही. बघू तिकडे बोलवले मोऱ्यात आहे विचार बघू यांचा आता तिथे गेल्यावर समजेल आपल्याला. बसल्यान हे कटालं म्हणतं वाटतं यांचा काही प्लॅन आहे काही समजत नाही. या साईडला पण एक नदीचाच पार्ट पण लय ओंडी पण तिकडे लय मासत पिसं टाकलेलं असं इकडे कंटिन्यू. चला तिकडं जातो आता बघू काय बोलतात ते. महेंद्रचा पण येताना आता निघल्या घरच्या महेंद्रनं भावेश येतो बघू आता त्यांच्याजवळ चालल्या. विचारा काला मासा लागून आले आपण ठेवलेला खाली लागल्यावर कसं कुंडाले आपण दिसावी घेतला आता जमा करायला कसं लागलं मासा तरी बोट्या करा भेटल ना मस्त जाऊ. आता इथे तुला कुठे जर पाहिलं ते मोरदा पहिले काढून घे ना तो कार पाहिजे त्याचा एवढा बाईक रे मोठा आहे तेवढा मध्ये काय बोलता बनला काय ना बांधून दिले त्याला किती पर्वत येते बस भीम जाऊ याला अशा पाटले बघा ती किती कुठले चप्पल मासा लागले विशाला चप्पल मासा गुतले एक पांड्या भाई भाईची एंट्री झाली आता असलं नटवट मला बघ घंटा हे काय झालं 8 तारखेला पाणी दे रे पाणी दे बाबा पाणी पाहिजे. चार्जिंग किती झाले आले आले चालू झाले बघा ते दिवस भूक लागली कटाला. गलता खायला ते आधी आम्हाला माहित ना हे कोण होता तो आमचे ते शंकर तुमच्या गावाला कथा नकी ना मग आवडत आपण चष्मा बघ चष्मा काही ज्यादा चष्मा चोरलेला ठेवला कसला मोठा आला मासा तोंडाच्या साईडला तर तुझ्या तोंडाच्या साईडला सीधा कर ना त्याला तसं नाही असं हां असं असं इकडं कर आणि आता आले आता तुला कसं वाटणार आणि आता मला काय मॅच झाली कोणी हरवली मॅच पोराही हरवली अशीच
मग काही त्यांच्यासाठी दोन शब्द काही चांगले बद्दल काय बोलणार आता दोन काय चांगले शब्द बोलू शकतो त्यांच्याबद्दल आता काय बोलू एकाच बोलू एकाच दोन शब्द त्यांचा प्रोत्साहन वाढला पाहिजे पुढच्या वेळेस ते मन लावून केलं पाहिजे प्रोत्साहन मारला तर त्यांचं काय मारेल नाही रे वैतागून आले तिकडून मॅचिंगच्या डायरेक्ट इकडे संपलं आता भोजन मारून मारून निघलं घरा कंटाळलं सगळं दादा पण आला वाटते लाईट त्या दिवशी नाही भेटलेला लाईट गाईज आता मासा गुतले तिकडे आता एक मोठा आहे बघा ती व्हिडिओ काढायसाठी त्या साईडला जायला लागेल आपल्याला आता बघू कुठला मासा आहे आवाज दिली त्याही हे सालं तिकडे थांबले दादा मला एकट्यालाच पाठवलं इकडं हे बघ आता इथे चालले आपण इथं मासे ठेवलेत ते बघू आता काय असतील ना आता कालचा ब्लॉग बघायला तुम्ही ना ग्रास असाल काही गेल तो मासा पकडायला पण भेटला कालीम पण बाई एवढा रिस्क घेऊन किंवा काट बघा काट बघा हे बघ जेवायला बसल्या ते काहीच आता आलो इथं एवढी म्हातारी जेवायला बसाले काही मासा बघा मासा त्यावेळेस भेटले हवा का साईड एवढं लांबून आलतो तर तिकडून आलो त्या डोकाशी इकडं आणि होतोय साईज बघा साईज हात त्यापेक्षा मोठा आहे अजून वरण काढतात तिथं त्यांना गावले पक्का मोठा काला मासा चालेल तो बघायला भाव्या जाऊन आधीच बसले बघा एक सीन इथून देता एक कॅप्चर करतो चांगली हा पूर्ण फुल व्ह्यू आहे मोठी खाण हे बघ आता आता अर्धा घंटा निघा आले ना ग मला सांगतो पुढे जा हे बघ आता मना ढकलले पुरे ना ते आले हे बघ गोप्रोची चार्जिंग आता अख्खी संपली आहे आणि 4% चार्जिंग ठेवली तर बघते आता येऊ मासा काढलो परत एक दातान काढून गातान पिशवीने बघ त्या हा त्याने बघ त्याने खालती आहे खालच्या पिशवी नुसत्या पिशवी ठेवली पिशवी काय आता तुम्हाला हाता मैदान धरून दाखील मासा आईला चांगला दानकी आणणार हा मासा बघायसाठी आहे पण आले तर बरं इकडे साईज बघा साईज बाई उंगाचा तोंडापेक्षा जरा मासा मोठा दिसते तो समजून जर टाकायला भेटेल ना त्याच मुलं ही मेहनत एक थंबनेलसाठी एक तमनेलसाठी वेळ द्यायला लागतं ह्याचे काही ना काही घुसता आता काल पण काटेले भरले काल आम्ही घरला ना काटे ह्याचे भरले होते साबण आणू का निर्मा साबण चला आता झाले आपल्या निघल्या सगळी व्हिडिओ बनवले ती आता केव्हा बघायला भेटेल रे ती व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल व्हिडिओ 5-6 दिवसामध्ये गाईज चला आता कंप्लीट झाले व्हिडिओ आता निघले सगळे तिकडे दादाचं निघले वेगळं पकडतात होतं बरोबर आपलेच ते पण आता त्यांचं ते धरतात आपले निघले इकडं आता लवकरच ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला आणि अजून एक ब्लॉग पेंडिंग आहे तो पण पडेल लवकरच तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पहिले आता आपल्याला 360 घ्यायचा एक अजून आता ब्लॉग तुम्हाला रेग्युलर भेटतील तुम्हाला बघायला कशी घेऊ नका तुम्ही शॉर्ट्स पण भेटतील ब्लॉग पण भेटतील नवीन प्रकारचा कॉन्टेंट तुम्हाला बघायला भेटेल या चॅनलवर तुम्ही फक्त बोला हा कॉन्टेंट पाहिजे काय सर आता फिशिंग कंप्लीट झालेली आहे आणि निघतो आता तर ब्लॉगमध्ये सगळं काय बघायला भेटेल जे काय झाले ते आज बराच टाईम झाला आलेला पण पब्लिक कटरली आपली पोरा जास्त काही पोरा आली नाही शर्ती आहेत ना तर शर्तीनं गेली त्याच्यामुळे पोरा काही आली नाही आता निघतो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये